नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी फर्स्ट टर्म एक्झाम 2025-26 मध्ये गणित या विषयाचा पेपर इयत्ता 5वी चा पाहणार आहोत। तर सर्वप्रथम सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचे आपल्या एज्युकेशनल चॅनल वरती हार्दिक स्वागत। तर ज्याप्रमाणे आपण याही अगोदर अनेक विद्यार्थ्यांचे पेपर या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे, त्याच पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पेपर सोडवलेला आहे व विद्यार्थ्यांना पेपर कशा पद्धतीने सोडवणं अपेक्षित आहे आणि जे विद्यार्थी इयत्ता 5वीला आहेत आणि ते सध्या फर्स्ट टर्म एक्झाम देणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी पेपर हा कशा पद्धतीचा असतो व त्याच पद्धतीने पेपर आपण कशा पद्धतीने सोडवला पाहिजे यासाठी त्या विद्यार्थ्यांना गाईडलाईन्स या ठिकाणी भेटणार आहेत। त्याचप्रमाणे जे विद्यार्थी फर्स्ट टर्म एक्झाम दिलेले आहेत परंतु सेकंड टर्म एक्झाम देणार आहेत अशाही विद्यार्थ्यांसाठी ती म्हणजे आपले प्रश्नांचं उत्तर नेमकं अपेक्षित उत्तर काय आहे, आपण काय लिहिलेलं आहे हेही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी समजणार आहे। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, अधिक वेळ न घेता आपण या ठिकाणी फर्स्ट टर्म एक्झाम 2025-26 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स क्लास 5th हा पेपर आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आजचा हा जो पेपर आहे हा पेपर आहे प्रतीक जयपाल बिराजदार या विद्यार्थ्याचा हा पेपर आहे। या विद्यार्थ्याला गणित या विषयामध्ये 40 पैकी 40 गुण या ठिकाणी मिळालेले आहेत, त्याबद्दल त्या विद्यार्थ्याचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील परीक्षेमध्येही अशाच पद्धतीचं यश प्राप्त हो यासाठी शुभेच्छा। तर यामधील पहिला जो प्रश्न आहे पहा, क्वेश्चन नंबर 1A, fill in the blanks। यामधला फर्स्ट नंबर, an angle which measures less than right angle is called, तर त्याचा आन्सर असणार आहे acute angle। काय आहे आन्सर? acute angle। सेकंड नंबर, fraction in which the numerator is greater than the denominator are called dash dash fraction, तर त्याचा आन्सर असेल improper। थर्ड नंबर, the fraction of equal value are called dash dash fraction, answer is equivalent। Fourth number, the line joining the center of the circle to any point on the circle is called a dash dash of the circle, answer radius। Fifth number, the diameter of a circle is dash dash the length of its radius, तर ते आन्सर असणार आहे twice। यानंतरचा पुढील प्रश्न B, match the pairs। त्यामध्ये A ग्रुप मध्ये काय काय दिलेलं आहे पहा, मेजर्स ऑफ अँगल्स, आणि बी ग्रुप मध्ये दिलेला आहे टाइप्स ऑफ अँगल। यामध्ये जो फर्स्ट नंबर यामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतोय, फर्स्ट नंबरला दिलेला आहे 60 डिग्री असं अँगलचं मेजर दिलेला आहे, आणि या ठिकाणी याचं जो टाइप आहे तो टाइप कोणता असणार आहे पहा, ॲक्यूट अँगल असणार आहे। कारण याही अगोदर आपण फिल इन द ब्लँक्स मध्ये पाहिलेलं आहे की ज्या अँगलचं मेजर 90 डिग्री पेक्षा कमी असेल किंवा राईट अँगल पेक्षा कमी असेल त्याला आपण काय म्हणतो, ॲक्यूट
अँगल असं म्हणतो. तर यामध्ये 60 डिग्री हे जे मेजर असेल तो अँगलचा टाईप असणार आहे ॲक्यूट अँगल असणार आहे. या ठिकाणी सी नंबरचा ऑप्शन आहे पहा. अतिशय सुंदर पद्धतीने पेपर सोडवलेला आहे, म्हणजे दोन्ही पण लिहिलेलं आहे पहा, सी ॲक्यूट अँगल. ओके, आपण विद्यार्थ्यांना नेहमी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीच्या प्रश्नांमध्ये जे काही आपल्याला उत्तर लिहिणं अपेक्षित आहे फिल इन द ब्लँक्स मध्ये, मॅच द पेअर्स मध्ये, त्या ठिकाणी अशा पद्धतीचं म्हणजे रेषा न मारता किंवा फक्त ए बी सी असं न लिहिता तर त्या ठिकाणी डायरेक्ट आपण आन्सर लिहिण्याची सवय त्या ठिकाणी लावणं अपेक्षित आहे. अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी पेपर सोडवलेला आहे विद्यार्थ्याने. त्यानंतर पुढे पहा, सेकंड नंबर 90 डिग्री. ओके, तर ज्या अँगलचं मेजर हे 90 डिग्री असणार आहे तो कोणता टाईप असेल अँगलचा, तर तो असेल राईट अँगल असेल. ए नंबरचा ऑप्शन आहे राईट अँगल. त्यानंतरचा तिसरा प्रश्न, यामध्ये 120 डिग्री म्हणजे हे जे मेजर आहे ते 90 डिग्री पेक्षा जास्त आहे. जर एखाद्या अँगलचं मेजर हे 90 डिग्री पेक्षा जर जास्त असेल तर त्या अँगलला आपण ऑब्ट्यूस अँगल म्हणतो, म्हणजे ऑप्शन नंबर बी ऑब्ट्यूस अँगल. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की हे 3 पैकी 3 मार्क या प्रश्नाला या ठिकाणी मिळालेले आहेत. तर फिल इन द ब्लँक्स मध्ये 5 पैकी 5 गुण या विद्यार्थ्याला मिळालेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी सांगितलेलं आहे सी नंबरचा ऑप्शन राईट ट्रू ऑर फॉल्स एनी टू. आपल्याला या ठिकाणी फक्त 2च प्रश्न या ठिकाणी सोडवणं अपेक्षित होतं. ओके, तर या ठिकाणी फर्स्ट नंबर काय दिलेला आहे पहा, इन लाईक फ्रॅक्शन्स. इन लाईक फ्रॅक्शन्स द फ्रॅक्शन with the greater numerator is the greater fraction. In a like fraction, the fraction with greater numerator is the greater fraction. Okay, हे जे आन्सर आहे हे आन्सर काय आहे पहा, कसं असेल तर हे आन्सर फॉल्स आहे. ओके, म्हणून या ठिकाणी रॉंग करण्यात आलेला आहे. सेकंड नंबर, ऑल द डायमीटर्स ऑफ अ सर्कल आर नॉट, ऑल द डायमीटर्स ऑफ अ सर्कल आर नॉट ऑफ द सेम लेंथ. ओके, आर नॉट ऑफ द सेम लेंथ. ओके, म्हणजे प्रत्येक सर्कलची ही जी डायमीटर असेल ही डिफरंट लेंथची असते का, तर ही डिफरंट लेंथची नसते. म्हणजेच या ठिकाणी हे फॉल्स आहे, म्हणजेच हे जे आन्सर आहे ते अगदी करेक्ट आहे. थर्ड नंबर, एक्सटेंडिंग द आर्म्स ऑफ द अँगल डज नॉट चेंज द मेजर ऑफ द अँगल. ओके, म्हणजे एखाद्या अँगलचे आर्म्स जर आपण एक्सटेंड केले तर त्याचं अँगलचं जे मेजर आहे ते अँगलचं मेजर काही चेंज होत नाही. म्हणजेच हे या ठिकाणी ट्रू आहे, तर आपण याला बरोबर केलेलं आहे. एनी 2 सांगितल्यामुळे 2 बरोबर आलेले आहेत, त्याला 2 पैकी 2 मार्क या ठिकाणी मिळालेले आपण पाहू शकतोय. ओके, त्यानंतर पुढे क्वेश्चन नंबर 2 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा, क्वेश्चन नंबर 2A, राईट द नंबर्स इन वर्ड्स, आणि एनी 2 सांगितलेला आहे, एनी 2. ओके, फर्स्ट नंबर या ठिकाणी हा नंबर या ठिकाणी आपण दिलेला पाहू शकतोय. ओके, तर याचं जे आन्सर आहे पहा काय आहे, 4,03,005. ओके, तर हे मॅथमॅटिकली अगदी करेक्ट आन्सर या ठिकाणी लिहिलेला आहे, 4,03,005. अतिशय सुंदर पद्धतीनं या ठिकाणी आन्सर लिहिलेलं आहे.
तर याचं 1 मार्क या ठिकाणी मिळालेला आहे. सेकंड नंबर याच्यामधील पहा, तर ते आन्सर आहे 91 लाख. ओके, तर हेही या ठिकाणी बरोबर आलेला आहे, त्याचाही 1 गुण या ठिकाणी मिळालेला आहे. त्यानंतर थर्ड नंबर या ठिकाणी दिलेला आहे पहा, 7,65,234. ओके, हे अँड आपण सांगितलेलं होतं पहा. ओके, हे उशिरा समजल्यामुळे या ठिकाणी अँड थोडस लिहिलेलं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. ओके, तरी पण हा ऑर मध्ये होता आणि तरी पण सुंदर पद्धतीनं या ठिकाणी उत्तर लिहिण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. फक्त 2च प्रश्न या ठिकाणी सोडवायला सांगितलेले होते. 3 पैकी 3 प्रश्न सोडवलेले आहेत, त्यामुळे एका प्रश्नाचे गुण हे आपण ट्रायंगल मध्ये दिलेले आहेत. त्यानंतर बी नंबर, राईट द नंबर्स इन फिगर्स एनी 2. आता या ठिकाणी फिगर्स मध्ये लिहायला सांगितलेले आहेत एनी 2 नंबर्स. ओके, फर्स्ट 1,35,855. ओके, तर अगदी करेक्ट लिहिलेलं आहे पहा, 1,35,855. त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं, सेकंड नंबर काय सांगितलेला आहे पहा, 9,09,099. ओके, तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे आन्सर आपल्याला अगदी बरोबर दिसतंय. ओके, हे जे आन्सर आहे बरोबर दिसतंय, परंतु या ठिकाणी जे कॉमाज आहेत पहा, ते कॉमाज व्यवस्थित देणं अपेक्षित होतं. म्हणजे याचं उत्तर काय येणं अपेक्षित आहे पहा, 9 लाख. ओके, 9,09,000. ओके, हे कॉमाज आपण या ठिकाणी पाहू शकतो पहा, कशा पद्धतीनं हे कॉमाज आपण या ठिकाणी देत आहोत. आणि 99 असं सांगितलेलं आहे, 99. ओके, म्हणजे हा या ठिकाणी जो एक्स्ट्रा जो काही कॉमा या ठिकाणी दिसतो वेगळ्या पद्धतीने, त्यामुळे हे आन्सर या ठिकाणी आपण रॉंग केलेलं आहे. ओके, कॉमाज देणं, कारण ज्यावेळेस आपला एखादा पेपर आउट ऑफला जातो त्यावेळेस आपलं उत्तर हे अगदी करेक्ट असणं गरजेचं आहे. त्यामुळे याचा आन्सर अशा पद्धतीनं लिहिणं अपेक्षित आहे. ओके, त्यानंतरचा पुढील प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, पुढे या सांगितलेला आहे आपल्याला 8 लाख. 8 लाख अतिशय व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी लिहिलेला आहे, तर त्याचा 1 गुण या ठिकाणी मिळालेला आहे. म्हणजे या ठिकाणी सदरील प्रश्न हा 2 गुणांसाठी होता, तर 2 पैकी 2 गुण याला मिळालेले आहेत. त्याच पद्धतीने पुढील प्रश्न क्रमांक सी, राईट द नंबर्स इन देअर एक्सपांडेड फॉर्म असं सांगितलेलं आहे. पहा, विच फॉर्म, एक्सपांडेड फॉर्म, आणि एनी 2 सांगितलेला आहे. पेपर सुद्धा यावेळेस आपण अतिशय सुंदर पद्धतीचा पेपर या ठिकाणी पाहतोय. म्हणजे प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीनं असायला हवा, म्हणजे प्रश्नपत्रिका सुद्धा कशा पद्धतीने असायला हवी आणि उत्तर पण कशा पद्धतीने लिहिणं अपेक्षित आहे, हे याचं एक सुंदर उदाहरण या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी पाहू शकतोय. तर सी मध्ये फर्स्ट नंबर या ठिकाणी कोणता नंबर दिलेला आहे पहा, 56,43,215. तर याचं जे एक्सपांडेड फॉर्म असणार आहे पहा, एक्सपांडेड फॉर्म कशा पद्धतीचा असेल पहा, 50 लाख प्लस 6 लाख प्लस 40,000 प्लस 3,000 प्लस 200 प्लस 10 प्लस 5. अतिशय व्यवस्थित पद्धतीने त्या विद्यार्थ्याने हे उत्तर लिहिलेलं आपण या ठिकाणी पाहू शकतोय. अतिशय बरोबर लिहिलेला आहे, 1 गुण या ठिकाणी मिळालेला आहे. सेकंड नंबर 8,88,889. ओके, म्हणजे आता ज्यावेळेस आपण एखादा नंबर एक्सपांडेड फॉर्म मध्ये लिहितोय म्हणजे प्रत्येक नंबरच्या प्लेस व्हॅल्यूचं ऍडिशन करत आपल्याला हे लिहायचं असतं.
म्हणजेच या ठिकाणी पहा 8 लाख प्लस 80,000 प्लस 8,000 प्लस 800 प्लस 80 प्लस 9 हे आन्सर या ठिकाणी करेक्ट असणार आहे. त्यानंतरचा थर्ड नंबर या ठिकाणी पहा 70,815. तर याचा आन्सर असेल 70,000 प्लस, आता हे 0 लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतं, परंतु प्रत्येक याची प्लेस व्हॅल्यू या ठिकाणी लिहून ऍडिशन केलेलं आहे. 70,000 प्लस 0 प्लस 800 प्लस 10 प्लस 5. आणि या प्रश्नामध्ये जर आपण पाहिलं तर 82 सांगितलेलं होतं. ओके, पण तिन्ही उत्तरे या ठिकाणी सोडवलेली आहेत, तिन्ही उत्तरे बरोबर आलेली आहेत. त्यामुळे एका प्रश्नाचं उत्तर हे आपण म्हणजे काउंट करणार नाहीत हा गुण. ओके, त्यानंतर राईट ऑल द नंबर्स फ्रॉम 1 to 20 युजिंग रोमन न्यूमरल्स. ओके, तर प्रत्येक 1 ला आय असेल, 2 ला डबल आय असेल, 3 ला ट्रिपल आय असेल, 4 ला आय व्ही असेल, 5 ला व्ही असेल, 6 ला व्ही आय असेल, 7 साठी व्ही डबल आय असणार आहे, 8 साठी व्ही ट्रिपल आय असणार आहे, 9 साठी आय एक्स असेल, 10 साठी एक्स असेल, 11 साठी एक्स आय, 12 साठी एक्स डबल आय, 13 साठी एक्स ट्रिपल आय, 14 साठी एक्स आय व्ही, 15 साठी एक्स व्ही, 16 साठी एक्स व्ही आय, 17 साठी एक्स व्ही डबल आय, 18 साठी एक्स व्ही ट्रिपल आय, 19 साठी एक्स आय एक्स, 20 साठी डबल एक्स. ओके, आपण एक विद्यार्थ्यांना पण एक ट्रिक सांगितलेली होती की 1 to 10 पर्यंतचे जर तुम्हाला रोमन न्यूमरल्स येत असतील तर आपल्याला 1 to 30 पर्यंतचे रोमन न्यूमरल्स लिहायला काही अडचण येणार नाही. आणि सदरील विद्यार्थ्याने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पेपर या ठिकाणी लिहिलेला आपण पाहू शकतोय. कोणत्याही ठिकाणी कसल्याही प्रकारची खाडाखोड दिसत नाहीये. अतिशय सुंदर पद्धतीने हा पेपर या ठिकाणी लिहिलेला आहे. त्यानंतर E, write the proper symbols. Okay, that is smaller than, greater than in the box. Okay, तर हे आपल्याला या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. तर फर्स्ट नंबर 35,80,177 is smaller than 35,88,172. अगदी व्यवस्थित पद्धतीने लिहिलेला आहे पहा. सेकंड नंबर 4,80,009 is smaller than 4,90,008. हे सुद्धा आन्सर या ठिकाणी करेक्ट आहे. म्हणजे या दोन नंबरचं कंपॅरिझन आपल्याला या ठिकाणी करायचं असतं. आणि जर फर्स्ट नंबर स्मॉलर असेल तर आपण हे स्मॉलर दॅन असं म्हणतो. आता या ठिकाणी पहा, आपण पाहू शकतोय थर्ड नंबर मध्ये 35,33,302 इज काय असेल आता हे, दॅट इज ग्रेटर दॅन, कोणापेक्षा ग्रेटर आहे, दॅट इज 35,32,302. आणि लास्ट 5,705 इज स्मॉलर दॅन 15,705. ओके, तर चारही प्रश्न या ठिकाणी बरोबर आलेले आहेत. तर याला 2 पैकी 2 गुण या ठिकाणी मिळालेले आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3A सॉल्व एनी 3 यामधला फर्स्ट नंबर क्वेश्चन. तर या ठिकाणी ऍडिशन करायला सांगितलेलं आहे पहा. 12,42,746 प्लस 4,83,748 याचं ऍडिशन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. तर या ठिकाणी व्हर्टिकल मेथडने या ठिकाणी ऍडिशन केलेलं आपण पाहू शकतोय. आता याचा आन्सर कसा असेल पहा. 6 plus 8 is equal to 14, 14 is to 4, carry 1, 1 plus 4 5, 5 plus 4 9, 7 plus 7 is equal to 14, 14 is to 4, carry 1, 1 plus 2 3, 3 plus 3 6.
8 plus 4 is equal to 12. 12 is to 2, carry 1. 1 plus 2, 3. 3 plus 4, 7. And 1 is to 1. And the answer is 17,26,494. Answer अगदी करेक्ट आलेला आहे. सेकंड नंबर 70,12,345 minus 28,64,547. हे सुद्धा एक्झाम्पल या ठिकाणी आपण व्हर्टिकल अरेंजमेंटनं सोडवलेलं या ठिकाणी पाहू शकतोय. ओके, तर ज्याही वेळेस आपण एखादं एक्झाम्पल व्हर्टिकल मेथडनं सोडवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस युनिट प्लेसच्या खाली युनिट प्लेस, 10th प्लेसच्या खाली 10th प्लेस, हे प्लेसेस 1 प्लेस बिलो 1 प्लेस हे लिहिणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण त्यांची जर जागा या ठिकाणी चेंज झाली तर आन्सर आपलं या ठिकाणी चुकू शकतो. तर पहा या ठिकाणी स्टार्टिंगला आपल्याला 5 - 7 या ठिकाणी करायचं आहे. 7 is greater than 5, so we must want to take a borrow from the nearest number. So here formed number becomes 15. 15 minus 7 is equal to 8. Then here remaining 3. We can't subtract 4 from 3. So we take a borrow from the nearest number. So here formed number becomes 13. 13 minus 4 is equal to 9. Then here remaining 2. And also we can't subtract 5 from 2. So take a borrow. Then here formed number becomes 12. 12 minus 5 is equal to 7. Then here remaining 1. Then also take borrow. Then here formed number becomes 11. 11 minus 4 is equal to 7. Then here remaining 0. Then also take borrow from nearest number. And then here formula number becomes 10. 10 minus 6 is equal to 4. And here remaining 9. Okay, 9 minus 8 is equal to 1. And here remaining 6. 6 minus 2 is equal to 4. So answer is 41,47,798. That is the correct answer. Okay. थर्ड नंबर, यामध्ये एक फ्रॅक्शनचे ऍडिशन आपल्याला करायला सांगितलेलं आहे. पहा 2/7 प्लस 1/7 प्लस 3/7. ज्यावेळेस फ्रॅक्शनचे ऍडिशन करत असतो त्यावेळेस त्यांचे डिनॉमिनेटर हे सेम असणं गरजेचं असतं. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो प्रत्येकाचे डिनॉमिनेटर हे सेम आहेत. डिनॉमिनेटर सेम आहेत म्हणजेच जे काही ऍडिशन करायचं आहे ते ऍडिशन फक्त कुणाच करायचं आहे आपल्याला, तर हे न्यूमरेटरचं करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी अतिशय व्यवस्थित पद्धतीने लिहिलेलं आहे. पहा 2 + 1 + 3. ओके, 2 + 1 + 3/7. ओके, कारण डिनॉमिनेटर हा सेम आहे. 2 + 1 is equal to 3 and 3 + 3 is equal to 6. So answer is 6/7. That answer is also correct answer. त्यानंतरचा चौथा प्रश्न 14/15 minus 3/15. ओके, आताच आपण पाहिलं होतं की जर डिनॉमिनेटर सेम असतील आणि ऍडिशन असेल किंवा सबट्रॅक्शन असेल हे फक्त कुणाचं होतं, न्यूमरेटरचं होतं. म्हणजेच या ठिकाणी 10 - 3/15. 10 - 3 is equal to 7. 7/15. ओके, याही प्रश्नामध्ये एकूण किती प्रश्न सोडवायला सांगितलेले होते पहा आपल्याला 3 प्रश्न या ठिकाणी सोडवायला सांगितलेले होते आणि यासाठी 3 गुण होते. तर या विद्यार्थ्यांनी 4 पैकी 4 प्रश्न सोडवलेले आहेत. 4 उत्तर बरोबर आलेले आहेत, परंतु 1 गुण हा मिळणार नाही. म्हणजे 3 पैकी 3च गुण या ठिकाणी भेटतील. त्यानंतरचा पुढील प्रश्न बी, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. एनी 3 सांगितलेला आहे आणि यासाठी एकूण 6 गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. म्हणजेच आपण या ठिकाणी पाहू शकतो की हे प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी असणार आहे. ओके, तर त्याच्यातील पहिला प्रश्न, इफ अ सर्टन 2 व्हीलर्स कॉस्ट 53,670 रुपीज,
हाऊ मच विल 35 सच टू व्हीलर्स कॉस्ट. ओके, म्हणजे एका टू व्हीलरची कॉस्ट किती आहे? 53,670 रुपीज आहे. तर अशाच 35 टू व्हीलर्सची कॉस्ट किती असेल असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला काय करावं लागेल पहा, मल्टिप्लिकेशन ऑपरेशन आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. 53,670 मल्टिप्लाइड बाय 35. ओके, तर स्टार्टिंगला 5 न आपल्याला या ठिकाणी मल्टिप्लाय करावं लागेल पहा. 5 into 0 is equal to 0. 5 7 जा 35. 35 is to 5. Carry 3. Then 5 6 जा 30. 30 plus 3 is equal to 33. 33 is to 3. Carry 3. Then 5 3 जा 15. 15 plus 3 is equal to 18. 18 is to 8. Carry 1. 5 5 जा 25 plus 1 is equal to 26. Then multiplied by 3. ओके, 3 न मल्टिप्लाय करतो म्हणजे पहा मॅक्झिमम जे स्टुडंट होते अगोदर म्हणजे आल्यानंतर या ठिकाणी ते प्लसचं साइन या ठिकाणी देत होते. ओके, त्यानंतर आपण सर्वांना सांगितलं की हे प्लसचं साइन या ठिकाणी येत नाहीये. ओके, उत्तर जरी करेक्ट असेल परंतु पेपर ज्यावेळेस आपला आउट ऑफ ला जातो त्यावेळेस हे रॉंग आहे. आणि इथं 0 कशा पद्धतीने येतं हे पण आपण या ठिकाणी सांगितलेलं होतं. आणि सदरील विद्यार्थ्याने म्हणजे ती जी मिस्टेक आहे ती दुरुस्त केलेली आपल्याला या ठिकाणी दिसते. तर आपण ऍक्च्युअल मध्ये याच्या प्लेस व्हॅल्यू न मल्टिप्लाय करत असतो. 3 ची प्लेस व्हॅल्यू आहे 30. 30 न मल्टिप्लाय करत असताना आपण या ठिकाणी 0 देतो आणि 3 ने मल्टिप्लाय करत असतो. ओके, तर हे 0 आपण या ठिकाणी घेतलेला आहे. देन 3 into 0 is equal to 0. 3 7 जा 21. 21 is to 1. Carry 2. 3 6 जा 18. 18 plus 2 is equal to 20. 20 is to 0. Carry 2. 3 3 जा 9. 9 plus 2 11. 11 is to 1. Carry 1. 3 5 जा 15. 15 plus 1 16. आता यांचं ऍडिशन करून घेऊया. 0 plus 0 is equal to 0. 5 plus 0 is equal to 5. 3 plus 1 is equal to 4. 8 plus 0 is equal to 8. 6 plus 1 is equal to 7. 2 plus 6 is equal to 8 and 1 is to 1. And the answer is काय आलेला आहे पहा 18,78,450. ओके, हे आन्सर असणार आहे. आणि हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम वर्ड प्रॉब्लेम आहे. कोणता आहे? वर्ड प्रॉब्लेम. तर हे आन्सर वर्ड मध्ये लिहिणं अपेक्षित होतं. ओके, म्हणजेच काय आन्सर लिहिलेला आहे पहा आपण या ठिकाणी पाहू शकतोय 18,78,450 रुपीज इज ओके विल. ओके, या ठिकाणी will 35 such two wheelers cost. ओके, ही कॉस्ट या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर पहा सेकंड नंबर, द कॉन्ट्रीब्युशन फॉर अ पिकनिक वॉज 65 रुपीज इच. Altogether 2,925 rupees were collected. How many has paid for the picnic? ओके, म्हणजे एका विद्यार्थ्यासाठी 65 रुपीज कॉन्ट्रीब्युशन होतं पिकनिकसाठी. तर एकूण जी अमाऊंट जमलेली आहे तर ती अमाऊंट किती जमलेली आहे 2,925 रुपीज जमलेली आहे. तर किती विद्यार्थ्यांनी या पिकनिकसाठी पेमेंट केलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला कोणतं ऑपरेशन करावं लागेल पहा, तर या ठिकाणी आपल्याला डिव्हिजन ऑपरेशन या ठिकाणी करावं लागणार आहे. तर पहा म्हणजे आपण सांगितलेलं होतं की जर एखादा बिगर नंबर असेल आणि त्याचा जर टेबल आपल्याला माहिती नसेल तर तो टेबल आपल्याला या ठिकाणी लिहिणं मस्ट आहे. ओके, तर हा टेबल या ठिकाणी लिहिलेला आपण या ठिकाणी पाहू शकतोय 65 चा. ओके, म्हणजेच या ठिकाणी 2,925 डिवायडेड बाय 65. ओके, तर स्टार्टिंगला कितीने डिवाइड केलेला आहे पहा 4 ने.
5 4 जा 260 आपण या ठिकाणी पाहू शकतोय. हा टेबल या ठिकाणी दिलेला आहे. ओके, तर 292 minus 260, 2 minus 0 is equal to 2, 9 minus 6 is equal to 3, 2 minus 2 0, then take 5, then form the number becomes 325, then 65 5 जा 325, then 325 minus 325 is equal to remaining 0. ओके, म्हणजे किती विद्यार्थ्यांनी हे पेमेंट केलेलं आहे पहा, 45 has paid for the picnic. ओके, म्हणजे उत्तर पण वर्ड मध्ये आपण लिहिलेलं आहे या ठिकाणी पाहू शकतो. तर 2 पैकी 2 गुण या ठिकाणी मिळतील. त्यानंतरचा तिसरा प्रश्न, an amount of 260 rupees each was collected from 50 students for a picnic. If 11,450 rupees were spent for the picnic, what is the amount left over? ओके, तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की एका विद्यार्थ्याकडनं 260 रुपये असे 50 विद्यार्थ्यांकडनं पैसे कलेक्ट केलेले आहेत आणि या पिकनिक मध्ये 11,450 रुपीज खर्च झालेले आहे. तर किती अमाऊंट ही शिल्लक आहे असं या ठिकाणी विचारलेलं आहे. ओके, तर यासाठी काय करावं लागेल पहा, स्टार्टिंगला की टोटल जी काही अमाऊंट कलेक्ट झालेली आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करावी लागेल. म्हणजेच 260 into 50 या ठिकाणी करावं लागेल. हे केल्यानंतर आन्सर काय आलेला आहे पहा, 13,000. ओके, आणि स्पेंड केलेली किती अमाऊंट आहे, 11,450 रुपीज आहे. तर या ठिकाणी 13,000 मायनस 11,450 आपल्याला या ठिकाणी करावं लागेल आणि हे सबट्रॅक्शन केल्याच्या नंतर हे जे आन्सर आलेलं आहे हे आन्सर किती आलेलं आहे पहा, 1,550 रुपीज. ओके, तर या ठिकाणी त्याचं युनिट लिहिणं पण मस्ट आहे. ओके, 1,550 रुपीज इज द अमाऊंट लेफ्ट ओव्हर. ओके, अशा पद्धतीनं आन्सर येणं अपेक्षित आहे. त्यानंतरचा पुढील क्वेश्चन, व्हॉट विल बी द सम ऑफ द स्मॉलेस्ट अँड द लार्जेस्ट 6 डिजिट नंबर्स. ओके, तर या ठिकाणी सर्वात महत्वाचं आहे की स्टार्टिंगला आपल्याला स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर पहा. स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर कोणता आहे, 1 लाख, आणि लार्जेस्ट 6 डिजिट नंबर कोणता आहे, 9,99,999. यांचं सम म्हणजेच ऍडिशन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे आणि हे ऍडिशन आलेलं आहे 10,99,999. कोणते 3 सोडवायला सांगितलेले होते, तर या ठिकाणी 4च्या 4 प्रश्न बरोबर आलेले आहेत, परंतु गुण मात्र 7 या ठिकाणी भेटणार आहेत. त्यानंतरचा पुढील प्रश्न, राईट द नेम्स ऑफ द पॉइंट्स इन द इंटेरियर and exterior of the circle and those on the circle on the table below. या ठिकाणी डायग्राम दिलेली आहे आणि या ठिकाणी पॉइंट्स सांगितलेले आहेत, पॉइंट्स ऑन द इंटेरियर, पॉइंट्स ऑन द एक्सटेरियर, पॉइंट्स ऑन द सर्कल. ओके, तर पॉइंट्स ऑन द इंटेरियर, आता इंटेरियर पॉइंट्स कोणकोणते आहेत पहा, पॉइंट Y, पॉइंट T आहे, पॉइंट R आहे, पॉइंट X आहे. ओके, अतिशय व्यवस्थित पद्धतीनं या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे पहा. या ठिकाणी फक्त पॉइंट्स. ओके, तर हे यस या ठिकाणी त्याने खोडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. ओके, उत्तर अगदी बरोबर आहे. आता एक्सटेरियर पॉइंट्स म्हणजे जे सर्कलच्या बाहेर असणार आहेत, कोणकोणते आहेत पहा, पॉइंट W आहे, पॉइंट M आहे, पॉइंट Z आहे हे. आणि सर्कल वरती कोणकोणते पॉइंट्स आहेत पहा, पॉइंट्स ऑन द सर्कल, पॉइंट P आहे, पॉइंट N आहे. ओके, उत्तर अगदी व्यवस्थित या ठिकाणी लिहिलेलं आहे. 3 उत्तर म्हणजे हे बरोबर आलेले आहेत, तर 3 पैकी 3 गुण या ठिकाणी मिळालेले आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4, सॉल्व्ह द फॉलोइंग एक्झाम्पल्स एनी 4 असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. राईट द नेम्स ऑफ आर्क्स दॅट पॉइंट्स
A, B, C and D in the given circle. Give rise to. ओके, तर या ठिकाणी आपल्याला त्या आर्क्सचे नाव या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर पहा, आर्क ABC, आर्क ABC, आर्क या ठिकाणी म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठी आहे. त्यानंतर आर्क DCB, आर्क CDA, आर्क CDC. ओके, देन आर्क CAB म्हणजे 2 लेटरनं आपण लिहिलेलं आपण या ठिकाणी पाहतो. AB आहे, DC आहे. ओके, B पासून पण आपण लिहू शकतो, BC असेल, BA असेल, अशा पद्धतीनं. तर उत्तर अगदी बरोबर आहे. तर याचे आपण 2 पैकी 2 गुण या ठिकाणी दिलेले आहेत. सेकंड नंबर, इफ द रेडियस ऑफ अ सर्कल इज 5 सेंटीमीटर, व्हॉट विल इट्स डायमीटर बी? ओके, जर एखाद्या सर्कलची रेडियसची 5 सेंटीमीटर असेल तर डायमीटरची लेंथ या ठिकाणी विचारलेली आहे. तर त्या ठिकाणी डायमीटरचा फॉर्म्युला दादाने असा लिहिलेला आहे की R × D लिहिलेला आहे. ओके, म्हणजे दादाला त्या ठिकाणी फॉर्म्युला आठवत नव्हता, परंतु लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग आपण एक सांगितलेलं होतं की जे दिलेली इन्फॉर्मेशन आहे ते लिहा. म्हणजे दादाने या ठिकाणी लिहिलेलं आहे रेडियस इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. ओके, आणि फॉर्म्युला कोणता असणार आहे पहा. तर त्या ठिकाणी फॉर्म्युला लिहिणं अपेक्षित आहे अशा पद्धतीनं की तर फॉर्म्युला डायमीटर फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. म्हणजे फॉर्म्युला काय लिहिणं अपेक्षित आहे या ठिकाणी की डायमीटर इज इक्वल टू, फॉर्म्युला काय असेल पहा, डायमीटर इज इक्वल टू एक तर 2R असेल म्हणजे 2 × रेडियस असणार आहे. हा फॉर्म्युला या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. ओके, त्यानंतर पहा, म्हणजे इथं मात्र बरोबर लिहिलेलं आहे 5 × 2 लिहिलेलं आहे. ओके, 5 × 2 10 आणि आन्सर लिहित असताना त्याचं युनिट पण लिहिणं अपेक्षित आहे, सेंटीमीटर. ओके, म्हणजे 10 सेंटीमीटर, डायमीटर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. ओके, तर हे युनिट न लिहिल्यामुळे त्याचा हाफ मार्क आपण या ठिकाणी कट केलेला आहे पहा. म्हणजे 1.5 मार्क्स आपण या ठिकाणी दिलेले आहेत. परंतु फक्त किती प्रश्न सोडवायला सांगितलेले आहेत पहा या ठिकाणी, एनी 4. तर आपण या ठिकाणी म्हणजे अदर पण प्रश्न सोडवलेले आहेत, त्यामुळे हे मार्क आपण हे ट्रायंगल मध्ये दिलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर थर्ड नंबर पहा, ड्रॉ अँड नेम द गिव्हन अँगल्स विथ द हेल्प ऑफ प्रोटेक्टर 120 डिग्री. ओके, एक 120 डिग्रीचा अँगल या ठिकाणी ड्रॉ करायला सांगितलेला प्रोटेक्टरच्या साह्याने. ओके, तर हा जो अँगल या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे त्याला नावं दिलेली आहेत, त्या अँगलचं मेजर लिहिलेलं आहे, अगदी करेक्ट फिगर या ठिकाणी काढलेली आहे. तर याला 2 पैकी 2 गुण या ठिकाणी मिळालेले आहेत. फोर्थ नंबर पहा, ऍड 2/5 + 1/3. ओके, आता या ठिकाणी त्यांचे डिनॉमिनेटर सेम आहेत का पहा, डिनॉमिनेटर सेम नाहीयेत. जर डिनॉमिनेटर सेम नसतील तर ते डिनॉमिनेटर आपल्याला सेम करून घ्यावे लागतील. ओके, तर कशा पद्धतीने पहा, क्रॉस मल्टिप्लाय करून आपण हे डिनॉमिनेटर सेम करू शकतो. म्हणजेच 2/5 × 3/5 × 3 म्हणजे या ठिकाणी 2/5 ला काय केलेलं आहे, 2 × 3/5 × 3 प्लस इज टू प्लस, आणि याला 1/3 ला या 5 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. म्हणजेच 1 × 5/3 × 5. 2 × 3 is equal to 6 and 5 × 3 is equal to 15. Plus is to plus, 1 × 5 is equal to 5 and 3 × 5 is equal to 15. Then आता हे या ठिकाणी डिनॉमिनेटर हे सेम झालेले आहेत. म्हणजे जे काही ऍडिशन असेल किंवा सबट्रॅक्शन असेल ते फक्त कोणाचं होणार आहे, न्यूमरेटरचं होणार आहे. म्हणजेच काय येईल पहा,
6 + 5/15. 6 + 5 किती आलेला आहे 11 and 15:15. So our answer is 11/15 is the correct answer. त्यानंतर पहा या ठिकाणी पाचवा प्रश्न सबस्ट्रॅक्ट 4/6 - 3/5. ओके, तर या ठिकाणी पण आपल्याला डिनॉमिनेटर सेम करून घ्यावे लागतील, म्हणजेच क्रॉस मल्टिप्लाय करून, म्हणजेच 4 × 5/6 × 5 - 3 × 6/5 × 6. 4 × 5 = 20, 6 × 5 = 30. Minus is to minus. 3 × 6 = 18 and 5 × 6 = 30. आता डिनॉमिनेटर या ठिकाणी सेम झालेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत पहा. म्हणजे जे काही सबट्रॅक्शन करायचं आहे ते फक्त न्यूमरेटरचं करायचं आहे. म्हणजे 20 - 18/30. ओके, 20 - 18 काय आलेला आहे 2 आणि 30:30. आन्सर या ठिकाणी करेक्ट आलेला असणार आहे. ओके, आणि हे सुद्धा आन्सर करेक्ट आहे. आणि काही विद्यार्थ्यांनी याचं लोएस्ट फॉर्म सुद्धा केलेला आहे. म्हणजे ह्याचं लोएस्ट फॉर्म येणार आहे 1/15. हे सुद्धा आन्सर या ठिकाणी करेक्ट आलेलं असणार आहे. 2/30 इज ऑल्सो करेक्ट अँड 1/15 इज ऑल्सो करेक्ट आन्सर. ओके, तर अशा पद्धतीने या विद्यार्थ्याने अतिशय सुंदर पद्धतीने पेपर या ठिकाणी सोडवलेला आपण या ठिकाणी पाहू शकतोय. परत एक वेळेस या विद्यार्थ्याचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन व त्यांच्या पालकांचंही मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. जे विद्यार्थी इयत्ता 5ची फर्स्ट टर्मची एक्झाम देणार आहे त्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे पेपर कशा पद्धतीचा आहे, कशा पद्धतीने सोडवणं अपेक्षित आहे आणि किती व्यवस्थित पेपर सोडवलेला आहे हे आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे समजलेलं असणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी हा पेपर दिलेला आहे आणि जे पुढे सेकंड टर्म एक्झाम देणार आहे त्याही विद्यार्थ्यांनी पेपर कसा सोडवावा आणि पेपरचे उत्तर कशा पद्धतीने अपेक्षित आहे हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चितपणे समजलेलं असणार आहे. निश्चितपणे सदरील व्हिडिओ हा आपल्याला आवडलेला असणार आहे. व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा व अशाच पद्धतीचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आणखीनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.